ईश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सियावर रामचंद्र की, पवन सूत हनुमान की, उमापति महादेव की जय। नमः पार्वती राम कथा ससी किरण समान। 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 संत चकोर कही जेहि पाना। संत चकोर करही जेहि पाना। करही जेहि पाना। राम कथा ससी किरण समान। राम कथा ससी किरण समान। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक वाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजींचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे रामकथा। भगवान प्रभु रामचंद्रांच्या या कथा मंदिरामध्ये पवनसूत हनुमानजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये प्रभु रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव आपल्या अंतःकरणातील भगवान प्रभु रामचंद्रांविषयी असलेली निष्ठा, भावना, श्रद्धा व्यक्त करण्याच्या उद्देशाने आपण सर्वजण या कथेच्या निमित्ताने उपस्थित आहोत। भक्त काम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या आशीर्वादाने या भक्ती साधनेचे सर्व संयोजक मंडळी, श्रीराम सेवा संस्थान अयोध्या नगर या संस्थांचे सर्व पदाधिकारी मंडळी, समस्त ग्रामस्थ, त्याचप्रमाणे या सर्वांच्या द्वारा ज्यांच्या वतीने ही रामकथा करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनात प्राप्त झालंय ते आपणा सर्वांचे स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण हिवाळे महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय खेंडके साहेब आणि त्यांचे सर्व सवंगडी मंडळी, या सर्वांच्या अथक परिश्रमातून या कार्यक्रमाची योजना आहे। या कार्यक्रमासाठी सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपण सर्वजण मिळून गेल्या 4 दिवसांपासून या प्रभु राम श्रीरामांच्या चरित्राचं अवगाहन करत आहोत। आज कथेचा 4था दिवस आहे, बरोबर आहे ना? कालपर्यंत आपण आमचे गुरुबंधू आदरणीय सचिन भाऊ देशमुख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत आहे। कालपर्यंत कथा श्रवण करत असताना आपण प्रभु रामचंद्रांच्या जन्मोत्सवापर्यंत येऊन पोहोचतो झालोय। भगवंताचा अवतार कशा कारणाने होतो याची 5 कारण आपण पाहिलीत आणि भगवंताचं प्राकट्य काल झालेला आहे। भय प्रगट कृपाला
दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनी मनहारी. या पद्धतीने आपण सर्वांनी काल भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केलाय. पण ते होत असताना भगवान चतुर्भुज रूपात प्रगट झाले आणि देवी कौसल्या नाराज झाल्या. देवा, तू चतुर्भुज रूपात प्रगट झाला, कोण म्हणेल हा कौसल्याचा मुलगा आहे म्हणून. म्हणे मग इतर बालक ज्याप्रमाणे जन्माला येतात या रीतीने तूही जन्माला आलं पाहिजे. म्हणे काय झालं पाहिजे? छोटं झालं पाहिजे. भगवान छोटे होतात पण बोलायचं थांबत नाही. त्यावेळी देखील माता म्हणते हे असं चालणार नाही. मग काय केलं पाहिजे? इतर जसे सर्व लेकर बाळ जन्माला आल्या आल्या रडायला सुरुवात करतात त्या पद्धतीने तू रडलं पाहिजे. आणि भगवान रडायला सुरुवात करतात. हा आवाज एका दासीच्या कानापर्यंत जातो. ती दासी येऊन पाहते तर मुलगा झाला. एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, धावतच सुटती, पळत जाते. महाराज, महाराज, महाराज. दशरथ राजा विचार करतात, हिला काय विंचू चावलाय की काय एवढी धावत पळत येतेस? वेडी झालीस काय? वेडे तर तुम्ही होणार आहात महाराज. अगं झालंय काय? लाला भय है महाराज, आपको लाला भय है. एवढा आनंद झाला. गळ्यात नवरत्नांचा हार होता, त्या दासीला देऊन टाकला. एवढ्यात दुसरी दासी पळत आली. कैकेयी मातेलाही लाला झाला, मुलगा झाला. तिसरी दासी पळत आली, सुमित्रेलाही लाला झाला. असे एकूण 4 भावंडाचा जन्म या ठिकाणी झाला. आणि ही बातमी हो नाही करता संपूर्ण नगरीत पसरली. आणि नगरीत पसरल्यानंतर भगवंताच्या दर्शनासाठी संपूर्ण अयोध्या नगरी दर्शनासाठी येऊ लागली. आणि दशरथ राजांच्या महालामध्ये गर्दी होऊ लागली. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. सुहाना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे सुहाना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना